नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकलची PDF मिळून जाईल. ठीक आहे. तर आपल्या पहिल्या आर्टिकलचा कंटेक्स्ट असा आहे की 29 माओइस्ट किल्ड इन बस्टर एन्काउंटर. ओके. तर बेसिकली काय आहे की जो छत्तीसगडचा कांकेर डिस्ट्रिक्ट आहे, तर तो एक बस्टर डिव्हिजनचा पार्ट आहे. तर त्या ठिकाणी CRPF आणि माओइस्ट या दोघांमध्ये लढत झाली होती आणि त्या ठिकाणी CRPFनं इफेक्टिव्हली 29 माओइस्टला किल केलेला आहे. तर आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्यासाठी ज्या जो बेसिक सिलेबसमधला पार्ट आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. पहिली गोष्ट तर काय की लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे काय. दुसरी गोष्ट काय की जो माओइस्ट रिजन आहे किंवा जो हा बस्टर डिव्हिजनचा पार्ट आहे छत्तीसगडमधला, आणि असे एरियाज इंडियामधले की ज्या ठिकाणी माओइझम खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा नक्सलिझम खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे, तर त्याला रेड कॉरिडॉर असं म्हणतात. ती एक गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की नक्सलिझम आणि टेररिझम या दोघांमधला डिफरन्स. ठीक आहे. तर चला तर आपल्या पहिल्या पॉईंटकडे वळूया. पहिला पॉईंट काय सांगतं की लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. बेसिकली लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे काय की यालाच आपण माओइझम किंवा नक्सलिझम असं म्हणतो. आणि हे माओइझम म्हणजे काय की ही जी आयडियोलॉजी आहे, चायनामधला जो माओ लीडर होता, तर त्याला इन्स्पायर होऊन तयार झाली, त्याला माओइझम असं म्हणतात. आणि इंडियामधला जो नक्सलवारी रिजन आहे वेस्ट बेंगॉलमधला, ठीक आहे, ह्या इथनं ओरिजिनेट झाली, त्याला काय म्हणतात, नक्सलिझम असं म्हणतात. तर याच्यामध्ये काय असतं बेसिकली, ही एक एक्स्ट्रीमिस्ट आयडियोलॉजी आहे आणि त्यांचं एम बेसिकली काय असतं की जे एक्झिस्टिंग पॉलिटिकल आणि सोशो इकॉनॉमिक जे स्ट्रक्चर आहे सोसायटीमधलं, तर त्याला व्हायोलन्सच्या मदतीनं त्याला ओव्हरथ्रो करणं किंवा त्याला उलथून टाकणं, तर त्यालाच काय म्हणतात, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असं म्हणतात. ह्या टर्मचं जर ओरिजिन आपण जर बघितलं पॉलिटिकल स्पेक्ट्रममध्ये लेफ्ट विंगचं, तर बेसिकली याच्यामध्ये काय ते ॲडव्होकेट करत असतात की सोशल इक्वेलिटी असेल थ्रू गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन आणि वेल्थ डिस्ट्रीब्युशन. तर बेसिकली लेफ्ट आणि राईटिस्ट हे दोन टर्म आपल्याला बघायला मिळतात. राईटिस्ट किंवा राईट विंग आयडियोलॉजीमध्ये याच्यामध्ये जनरली कसं असतं की यांची जी प्रायोरिटी असते तर ती इंडिव्हिज्युअलिझमला असते, अँड जे ट्रॅडिशन आहे रिच कल्चरल ट्रॅडिशन त्याला असते. आणि तिसरी गोष्ट काय की याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा इंटरव्हेन्शन किंवा रोल जो आहे सोशो इकॉनॉमिक मॅटर्स किंवा डेव्हलपमेंटमध्ये हा लिमिटेड असतो. ठीक आहे. हा राईटिस्ट किंवा राईट विंग आयडियोलॉजीमध्ये बघायला मिळतात. याच्याच अपोजिटमध्ये काय होतं की लेफ्टिस्ट किंवा लेफ्ट विंग आयडियोलॉजीजमध्ये ज्या ठिकाणी सोशल इक्वेलिटी, इकॉनॉमिक इगॅलिटरिझम आणि प्रोग्रेसिव्हिझम थ्रू गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन अँड वेल्थ डिस्ट्रीब्युशन आपल्याला बघायला मिळतं. आता इंडियाचा जर विचार केला तर इंडियामध्ये ही जी लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम जे आहे, तर याला माओइस्ट आयडियोलॉजी पण असं म्हणलं जातं, कारण जो चायनाचा लीडर आहे माओ झेडॅंग, तर याचा प्रभाव याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यांचा जो मेन आयडियोलॉजी किंवा मेन जो पर्पज होता ते काय करायचं, तर क्लासलेस सोसायटी एस्टॅब्लिश करण्याचा त्यांचा जो मेन एम होता. आणि कशामार्फत क्लासलेस सोसायटी एस्टॅब्लिश करायची, थ्रू ॲग्रेरियन लेड रिव्होल्युशन. ठीक आहे. म्हणजे इथं जो मास आहे इंडियामध्ये, जो मास आहे किंवा चायनामध्ये जो मास होता, हा बेसिक कोण होता, तर हा ॲग्रेरियन होता. ठीक आहे. त्याच्यामुळं ही जी क्लासलेस सोसायटी एस्टॅब्लिश करायची, तर ॲग्रेरियन लेड सोसायटी थ्रू रिव्होल्युशन. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं नक्सलिझमचा ओरिजिन, आताच आपण रिसेंटली सांगितलं की वेस्ट बेंगॉलमध्ये 1967ला जे मार्जिनलाइज कम्युनिटीचं एक्सप्लॉटेशन व्हायचं त्याच्या अगेन्स्ट लँडलेस लेबरल आणि ट्रायबल पॉप्युलेशन यांनी काय केलं होतं, जे मनी लेंडर वगैरे होते त्यांच्या अगेन्स्ट एक व्हायोलंट रिव्होल्युशन स्टार्ट केलं होतं. आणि त्या प्लेसच्या नावानं, नक्सलबारी रिजन आहे वेस्ट बेंगॉलमध्ये, त्या प्लेसच्या नावानंच याला काय पडलं, नक्सलिझम असं नाव पडलेलं आहे. ठीक आहे. आणि इंडियामध्ये ओव्हर द इयर ह्या नक्सलिझमचा प्रभाव, म्हणजे फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलरली इंडियाचा जर हा मॅप कन्सिडर केला तर ईस्टर्न पार्ट जो आहे आणि नॉर्थ ईस्टर्नचा जो पार्ट आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. आणि म्हणून ह्या रिजनला रेड कॉरिडॉर असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर आपण इथं मॅपमध्ये बघू शकतो की हा जो बिहार असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, ओडिसा असेल, वेस्ट बेंगॉलचा काही पार्ट असेल, झारखंड, तर हा रेड याच्यामध्ये डिनोट करण्याचा प्रयत्न केला आहे. कशामुळं, कारण या ठिकाणी नक्सलाइटचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, म्हणून याला काय म्हणतात, रेड कॉरिडॉर पण असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर बेसिकली रेड हा वर्ड किंवा रेड कॉरिडॉर हा काय रिप्रेझेंट करतं की लेफ्टिस्ट आयडियोलॉजी रिप्रेझेंट करतं. आत्ताच आपण बघितलं की लेफ्टिस्ट किंवा लेफ्ट विंग आयडियोलॉजी म्हणजे काय की जे
गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शननं सोशल इक्वॅलिटी, इकॉनॉमिक इगॅलिटरिझम अँड प्रोग्रेसिव्हिझम हे काय करतात, प्रायोरिटाईज करण्याचा प्रयत्न करतात. त्यालाच काय म्हणतात, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असं म्हणलं जातं. आणि याचे मेनली जर अफेक्टेड एरिया जर आताच आपण बघितलं कोणकोणते आहेत, ओडिसा, बिहार, छत्तीसगड, झारखंड हे त्याचे अफेक्टेड एरियाज आहेत. ठीक आहे. आपला नेक्स्ट पॉईंट काय की टू डिफरन्शिएट बिटवीन टेररिझम अँड नक्सलिझम. तर बेसिकली टेररिझम काय सांगतं की हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायलन्सचा, इंटिमिडेशनचा आणि कोअर्जनचा यूज केला जातो. म्हणजे फोर्सफुल, जिथं फोर्सचा, व्हायलन्स मीन्सचा यूज केला जातो त्याला काय म्हणतात, टेररिझम असं म्हणतात. आणि यांचे जे पॉलिटिकल, रिलिजियस किंवा आयडिओलॉजिकल गोल आहेत ते अचीव्ह करण्यासाठी इथं व्हायलन्सचा, इंटिमिडेशनचा आणि कोअर्जनचा किंवा फोर्सचा इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. त्याला काय म्हणतात, टेररिझम असं म्हणतात. नक्सलिझम आताच आपण बघितलं की या ठिकाणी काय की जी ऑलरेडी एस्टॅब्लिश जी पॉलिटिकल आणि सोशो इकॉनॉमिक सिस्टम आहे तर त्याला ओव्हरथ्रो करणं आणि इगॅलिटरियन सोसायटी एस्टॅब्लिश करणं, तर त्याला काय म्हणतात, नक्सलिझम असं म्हणतात. ठीक आहे. याचं जर ओरिजिन जर बघितलं, टेररिझमचं ओरिजिन जर कशामध्ये आहे तर हे रिलिजियस एक्स्ट्रीमिझम असेल किंवा पॉलिटिकल आयडिओलॉजीज असेल किंवा सेपरेटिस्ट मुवमेंट असेल, तर ह्या ठिकाणी या टेररिझमचं ओरिजिन आहे. ठीक आहे. नक्सलिझमचं ओरिजिन आपण रिसेंटलीच बघितलं की नक्सलबारी नावाचा एक रिजन आहे वेस्ट बेंगॉलमध्ये. तिथं 1967ला मार्जिनाइज कम्युनिटीज किंवा लँडलेस पीपल जे होते आणि ट्रायबल पॉप्युलेशन होतं, यांनी मनी लेंडरच्या त्रासाला कंटाळून त्यांच्या विरुद्ध जे व्हायलंट मुवमेंट चालू केली होती त्याला नक्सलिझम असं म्हणतात. टेररिझमच्या अंतर्गत मेन जर मोटिवेशन जर बघितलं तर ह्या ठिकाणी पॉलिटिकल पॉवर गेन करणं किंवा रिलिजियस फॅन्टॅसिझम हे अचीव्ह करणं आणि त्यांचा जो अजेंडा आहे सेपरेटिस्टचा तर तो अचीव्ह करणं, तर हे त्याचे मेन मोटिवेशन्स आहेत. नक्सलिझमचं जर मोटिवेशन जर बघितलं तर याच्यामध्ये काय की सोसायटीमधल्या ज्या सोशल आणि इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीज आहेत तर त्या अबोलिश करणं किंवा नष्ट करणं आणि काय एस्टॅब्लिश करणं की मार्क्सिस्ट, लेनिनिस्ट आणि माओइस्ट स्टेट, तर त्यालाच आपण काय म्हणतो की क्लासलेस स्टेट असं म्हणतो. ठीक आहे. ते एस्टॅब्लिश करणं. जिओग्राफिकल प्रेझेन्स जर बघितला तर हा टेररिझम हा ग्लोबल फिनॉमिनॉन आहे. ठीक आहे. आणि नक्सलिझम किंवा माओइझम जर बघितला हा स्पेसिफिकली इंडियाच्या पार्टमध्ये किंवा नेपाळचा जो रिजन आहे त्याला कन्फाईन करतो. ठीक आहे. पुढचं आपलं आर्टिकल आहे की सुप्रीम कोर्ट रिजेक्टिंग रिटर्न टू बॅलेट पेपर. तर ह्या आर्टिकलचा कंटेस्ट काय आहे की सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन फाईल करण्यात आली होती आणि त्या पिटिशनमध्ये असं सांगण्यात आलं होतं की रिसेंटली जे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा जो मिसयूज होतोय तर तो मिसयूज टाळण्यासाठी आपली जी सुरुवातीची जी व्होटिंग प्रोसिजर होती म्हणजे बॅलेट पेपरच्या साह्यानं आपण जे मतदान करायचो तर त्यावर आपण ट्रान्सफर व्हावं असं त्याच्यात सांगितलेलं आहे. पण सुप्रीम कोर्टनं ही जे पिटिशन आहे तर त्याला रिजेक्ट केलेलं आहे. तर बेसिकली आपण बघूया की ईव्हीएम बद्दल थोडीशी माहिती घेऊया आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह जे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत ते. तर पहिल्यांदा ईव्हीएमचा, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा यूज हा केरळमध्ये पाराऊर असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी याच्यामध्ये करण्यात आला होता आणि तो 1982 मध्ये करण्यात आला होता. आणि याचा मोठ्या प्रमाणामध्ये यूज जर बघितल्यानंतर सबसिक्वेंटली इन 1998 मध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये त्याचा यूज करण्यात आला होता. पण जर ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जर याचा ईव्हीएमचा यूज जर बघितला तर तो 2004च्या लोकसभामध्ये करण्यात आलेला होता. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा ईव्हीएम कधी वापरण्यात आलं होतं, 1982ला केरळमधली जी पाराऊर असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जर त्याचा यूज बघितला तर 1998 मध्ये आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळ्या लोकसभाच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये बघितला तर 2004 मध्ये तर त्याचा फर्स्ट टाइम ऑल ओव्हर इंडियामध्ये यूज करण्यात आला होता. तर बेसिकली हे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन जे आहे तर हे दोन पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ह्या दोन इंडियाच्या ज्या कंपन्या आहेत तर ह्या बनवतात. पहिली आहे इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि दुसरी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे. आणि याला एक्सपायरी डेट पण असते, हे जी ईव्हीएम मशीन्स आहेत त्याला एक्सपायरी डेट पण असते आणि यांचा लाईफ स्पॅन जो असतो हा 15 वर्षाचा लाईफ स्पॅन असतो. म्हणजे याचा अर्थ काय की रिसेंटली म्हणजे 2001 मध्ये ज्या ईव्हीएम मशीन्स बनवल्या होत्या त्या 2015 मध्ये काय झालेल्या आहेत, एक्सपायर झालेल्या आहेत. आणि आता आपल्याकडे ज्या नवीन मशीन्स आहेत तर ह्या 2030 मध्ये एक्सपायर होतील. ठीक आहे. पुढचा आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे आर्टिकल 324. तर हे बेसिकली आर्टिकल काय सांगतं की हे काय करतं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला काय करतं, पॉवर देतं कशाच्या रिलेटेड म्हणजे इंडियामधले जे इलेक्शन आहेत कोणकोणाचे, पार्लमेंटचे असेल, स्टेट लेजिस्लेचरचे असतील, ऑफिस ऑफ प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट, तर यांचे जे इलेक्शन आहेत तर त्याचं काय करायचं, सुपरिटेंडन्स, डायरेक्शन आणि कंट्रोल करायचं. ठीक आहे.
आणि बेसिकली ह्या आर्टिकल 324चा पर्पज काय आहे की इम्पार्शलिटी आणि फेअरनेस काय करायचं तर इलेक्शन थ्रू इम्पार्ट करण्याचा प्रयत्न करायचा. तर रिलेटेड तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक क्वेश्चन प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, तर तुम्ही तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी एक आन्सर पण दिले नंतर तुम्ही तो क्रॉस चेक करून घ्यायचा. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे मुव्हिंग पास्ट बॉन्ड. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की सुप्रीम कोर्टनं रिसेंटली काय केलेलं आहे, जे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड होते तर त्याला अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं बेसिकली आपल्याला इलेक्ट्रॉनिक बॉन्ड स्कीम काय आहे तर आपण ते बघून घेऊया. ठीक आहे. तर पहिलं जर आपण पॉईंट बघितला तर 2017 मध्ये ही इंट्रोड्यूस करण्यात आली होती. कशासाठी तर ट्रान्सपरंट पॉलिटिकल फंडिंग मेकॅनिझम एस्टॅब्लिश व्हावं, म्हणजे पॉलिटिकल पार्टीला जे फंडिंग केलं जातं तर त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी यावी, त्यासाठी ही इलेक्ट्रॉनिक बॉन्डची स्कीम 2017 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली होती. याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे की याच्यामध्ये कोण फंडिंग देऊ शकतं. याच्यामध्ये इंडियाचा जो कोणी सिटीजन असेल किंवा एंटिटी असेल, एंटिटीचा अर्थ काय होतो की एखादी ऑर्गनायझेशन किंवा फर्म, तर ते परचेस करू शकतात इलेक्ट्रॉनिक बॉन्ड. यांचं डिनॉमिनेशन कोणकोणत्या स्वरूपामध्ये असतं, म्हणजे ते कोणत्या स्वरूपामध्ये ते बॉन्ड मिळतात, तर हे यांची एक रेंज दिलेली आहे 1,000 रुपयापासून तर 1 करोड रुपयापर्यंत तुम्ही कोणत्याही डिनॉमिनेशन मध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1,000, 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 करोड अशा डिनॉमिनेशन मध्ये तुम्ही ते परचेस करू शकता. याचा जो इश्युअन्स आहे, म्हणजे कोण इश्यू करतात तर स्पेसिफिकली फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि वर्षाच्या काही कालावधीसाठी फक्त ते इश्यू करण्यासाठी ते करतात. याच्यामध्ये अनॉनिमिटी मेंटेन करण्यासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल डोनरची जी आयडेंटिटी आहे तर ती लपून ठेवण्यासाठी किंवा त्यांचं जे विक्टिमायझेशन होऊ नये म्हणून त्यांना अनॉनिमस ठेवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जो पॉलिटिकल पार्टीला डोनेशन आहे, म्हणजे कोणत्या पॉलिटिकल पार्टी ह्या डोनेशन ऍक्सेप्ट करू शकतात, तर त्यासाठी इलिजिबल क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. तर ज्या पार्टी ह्या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 च्या सेक्शन 29च्या अंतर्गत 29A च्या अंतर्गत रजिस्टर झालेले आहेत आणि त्यांनी जे रिसेंट जनरल इलेक्शन झालेलं आहे किंवा स्टेट इलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये ऍटलिस्ट 1% वोट्स जे आहेत तर त्यांना ते मिळालेले आहेत, तर अशाच पॉलिटिकल पार्टी ह्या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जे आहेत तर त्यांचं रिसिव्ह करू शकतात. यांचं जर एनकॅशमेंट बघायचं झालं तर हे एनकॅशमेंट हे बॉन्ड दिल्यानंतर, म्हणजे घेतल्यानंतर परचेस केल्यानंतर हे 15 दिवसामध्ये त्यांना एनकॅश करावा लागतो. म्हणजे जनरली काय की याचा व्हॅलिडिटी पिरियड जो आहे ह्या बॉन्डचा हा 15 दिवसांचा आहे. याच्यामध्ये पुढचा पॉईंट आहे नो युअर कस्टमर, म्हणजे आपला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो नॉर्म्स आहे नो युअर कस्टमर्स नॉर्म्स, हे सुद्धा याच्यामध्ये फॉलो केले जातात. बेसिकली नो युअर कस्टमर नॉर्म्स हे कशासाठी असतात की हे स्टँडर्ड्स आणि प्रोसिजर्स आहेत की जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील किंवा बँक्स असतील किंवा अदर रेग्युलेटेड एंटायटीज असतील तर ते काय करतात की कस्टमरची आयडेंटिटी व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करतात. मग ते कशा प्रकारे व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करतात की फॉर एक्झाम्पल त्यांचं फोटो आयडेंटिटी कार्ड असेल, बर्थ डॉक्युमेंट्स असतील किंवा ॲड्रेस प्रूफ असेल, तर यानुसार ते त्यांची आयडेंटिटी व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करतात. नेक्स्ट आपला पॉईंट आहे की लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क. तर हा जो इलेक्ट्रॉनिक बॉन्डची स्कीम आहे तर ह्याच्यामध्ये कोणकोणत्या लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्कच्या अंतर्गत ऑपरेट होते. तर पहिला आहे आपलं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951, दुसरा आहे कंपनीज ऍक्ट आणि 2013, आणि तिसरा आहे इन्कम टॅक्स ऍक्ट. ठीक आहे, ही टोटल माहिती आपण इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जे आहेत त्या स्कीम बद्दल जाणून घेतली आहे. आणि रिसेंटली फेब्रुवारी 2024ला सुप्रीम कोर्टनं काय केलं होतं की हे जो इलेक्ट्रॉनिक बॉन्ड स्कीम आहे त्याला अनकॉन्स्टिट्युशनल सांगितलं, आणि ते काय करतं, व्हायोलेट करतं राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. कशामुळे सांगितलेलं आहे की हे व्हायोलेशन करतं राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टचं, कारण त्यामध्ये जी अनॉनिमिटी एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल डोनरच्या रिलेटेड अनॉनिमिटी असेल किंवा म्हणजे कोणत्या एंटायटीनं किंवा इंडिव्हिज्युअलनं किंवा कोणत्या फर्मनं कोणत्या पॉलिटिकल पार्टीला किती प्रमाणामध्ये डोनेशन देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, तर हे बेसिकली राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंतर्गत येत नव्हतं. म्हणजे त्याच्या ज्युरिडिक्शन जो आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टच्या अंतर्गत येत नव्हतं, म्हणून त्याला काय म्हणलं जातं की इट्स ऑल्सो व्हायोलेट्स राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. ठीक आहे. पुढचा आपला आर्टिकल आहे अ गुड अँग्युरी. तर याच्यामध्ये कंटेक्स्ट काय आहे की आपण रिसेंटलीच बघितलं होतं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं की जो आपला साऊथ वेस्ट मान्सून आहे रिसेंटली जो येणार आहे तर त्याला अबोव नॉर्मल असं प्रेडिक्ट केलेलं आहे. तर जे नवीन पॉईंट आपल्याला एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा आपल्या ज्या बेसिक सिलेबसमध्ये तर आपण ते बघूया. तर ह्या आर्टिकलच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये
इंडियन ओशन डायपोल मुवमेंट आपल्याला बघायची. तर बेसिकली हे इंडियन ओशन डायपोल मुवमेंट काय असतं की इंडियन ओशन मधला जो वेस्ट आणि ईस्टचा जो इंडियन ओशन मधला पार्ट आहे तर त्याच्यामध्ये सी सरफेस टेम्परेचर कशा प्रकारे चेंज होतं त्यालाच काय म्हणतात की इंडियन ओशन डायपोल मुवमेंट असं म्हणलं जातं. त्यालाच अल्टरनेटिव्हली इंडियन निनो पण असं म्हणलं जातं आणि त्याचं 3 प्रकारामध्ये डिव्हिजन केलं जातं. पहिलं आहे पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल मुवमेंट, दुसरं आहे न्यूट्रल इंडियन ओशन डायपोल मुवमेंट आणि तिसरं आहे निगेटिव्ह फेज. ठीक आहे. पॉझिटिव्ह फेज मध्ये जनरली काय होतं आपण हे एक्झामच्या डायग्रामच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल मुवमेंट मध्ये कसं होतं की इंडियाची जी वेस्ट साईड आहे हा इंडियन ओशन आहे, इंडियाची जी वेस्ट साईड आहे तर इथं वॉर्मिंग जास्त होते. वॉर्मिंग जास्त झाल्यामुळे काय होतं की तिथलं जे बाष्प आहे त्याचं कन्व्हेक्शन होतं आणि ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रेनफॉल जास्त होतो. आणि त्याच्याच अपोजिट साईडला ज्यावेळेस पॉझिटिव्ह फेज असते तर जो ईस्टर्न कोस्ट आहे किंवा ईस्टर्न इंडियन ओशन जो आहे तर तिथं कूलर दॅन नॉर्मल म्हणजे तिथं थंड तापमान असतं ॲज कम्पेअर टू द वेस्टर्न. आणि ह्या ठिकाणी कमी प्रमाणात किंवा ह्या ठिकाणी चान्सेस खूप कमी असतात पावसाचे. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतात पॉझिटिव्ह फेज ऑफ इंडियन ओशन डायपोल. निगेटिव्ह फेज मध्ये जनरली काय होतं की याच्या अपोजिट होतं. ठीक आहे. निगेटिव्ह फेज मध्ये काय होतं जो इंडियाचा ईस्टर्न पार्ट आहे इंडियन ओशनचा तर तो अबोव नॉर्मल हा वॉर्म झालेला असतो आणि यामुळे काय होतं जे बाष्प आहे त्याचं कन्व्हेक्शन होतं आणि रेनफॉल मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि त्याच्याच अपोजिट साईडला वेस्टर्न साईडला काय होतं की कूलर दॅन नॉर्मल टेम्परेचर असतं त्याच्यामुळे तिथं कन्व्हेक्शन रेट हा कमी असतो आणि पावसाचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी कमी असतं. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतात निगेटिव्ह फेज. पॉझिटिव्ह फेज जनरली कशाच्या रिलेटेड असोसिएटेड आहे तर ही अल निनोच्या रिलेटेड असोसिएट आहे आणि निगेटिव्ह फेज ही कशाच्या रिलेटेड असोसिएट आहे तर ही ला निना फिनॉमिनॉनच्या असोसिएटेड आहे. ठीक आहे. आणि पॉझिटिव्ह फेज मध्ये काय होतं की वेस्टर्न कोस्टला जास्त पाऊस पडतो आणि निगेटिव्ह फेज मध्ये काय होतं की ईस्टर्न कोस्ट जो आहे त्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो. या ठिकाणी तिसरी जी फेज आहे तिला काय म्हणतात न्यूट्रल फेज. या न्यूट्रल फेज मध्ये काय होतं वेस्टर्न पार्ट आणि ईस्टर्न पार्ट या ठिकाणी काय होतं की नो म्हणजे टेम्परेचर डिफरन्स याच्यामध्ये ऑब्झर्व केला जात नाही म्हणजे नॉर्मल टेम्परेचर असतो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिफरन्स या ठिकाणी नसतो. तर त्यालाच काय म्हणतात न्यूट्रल असं म्हणतात. ठीक आहे. पुढचं आपलं आर्टिकल आहे इंडियाज एक्सपिरियन्स विथ क्लीन एनर्जी. तर याचा कंटेक्स्ट काय आहे की जे वर्ल्ड बँकचे मॅनेजिंग ऑपरेशनल डायरेक्टर जी आहे अॅना जेरार्ड तर यांनी काय केलेलं आहे की इंडियाचा जो ग्लोबल आउटलुक आहे तर त्याला त्यांनी पॉझिटिव्ह घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये प्रोग्रेस किंवा फ्युचरिस्टिक जो आउटलुक आहे तो पॉझिटिव्ह दिसतो. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्या ह्या ज्या आर्टिकल आहेत तर याच्यामध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या होत्या. पहिली गोष्ट तर एक काय की डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर इनिशिएटिव्ह म्हणजे काय आणि दुसरं काय की इंडिया स्टॅक नावाचा जो इनिशिएटिव्ह आहे तर ते. ठीक आहे. तर डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर इनिशिएटिव्ह म्हणजे काय की ह्या ठिकाणी अशा प्रकारचे ऍप्लिकेशन्स क्रिएट करायचे डिजिटल ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म असा उपलब्ध करून द्यायचा की जेणेकरून गव्हर्नमेंट काय करेल की डिजिटल सर्व्हिस जे आहेत ते प्रोव्हाइड करेल आणि त्यामुळे सिटिझन्सला काय होईल एकतर प्रेझेन्सलेस पेपरलेस आणि कॅशलेस मॅनरमध्ये त्या सर्व्हिसेस किंवा त्या ज्या सुविधा आहेत त्या मिळतील त्यांना. आणि हे कसं अचीव्ह करायचं की बिल्डिंग स्टॅक ऑफ ऍप्लिकेशन. स्टॅक ऑफ जनरली स्टॅक म्हणजे काय असतं याच्यामध्ये की नंबर ऑफ ऍप्लिकेशन याच्यामध्ये डेव्हलप करायचे. ठीक आहे. आणि हे कशामार्फत डेव्हलप करण्याचा प्रयत्न करायचा की ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस नावाचं एपीआय नावाचं एक इंटरफेस असतं त्याच्यामार्फत हे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो आपल्याला अचीव्ह करायचा आहे. ठीक आहे. तर बेसिकली इंडिया स्टॅक म्हणजे काय की इट इज अ इनिशिएटिव्ह दॅट प्रोव्हाइड सेट ऑफ ओपन एपीआय म्हणजे काय ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस आणि डिजिटल पब्लिक गुड. जनरली स्टॅकचा जर अर्थ लिटरल मिनिंग जर घेतला तर काय होतो की नंबर ऑफ ऍप्लिकेशन. ठीक आहे. म्हणजे इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा इंडियाच्या कंडिशनला सुटेबल होतील असे ऍप्लिकेशन नंबर आपण प्रोव्हाइड करायचे. आणि याचं जर आपण एम बघितलं तर याचं बेसिकली एम काय रिसेंटलीच आपण बघितलं होतं की डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंतर्गत जे एम आहे म्हणजे काय की एनेबलिंग द प्रेझेन्सलेस पेपरलेस आणि कॅशलेस सर्व्हिस डिलिव्हरी हे काय करायची की इंडियाचे जे सिटीजन्स आहेत त्यांना प्रोव्हाइड करायची. इंडिया स्टॅकचं जर ऍप्लिकेशन जर बघितलं किंवा एक्झाम्पल जर बघितलं तर याच्यामध्ये काय केलं जातं बायोमेट्रिक डाटाचा यूज करून म्हणजे फॉर एक्झाम्पल आयरिस स्कॅन असेल किंवा फिंगरप्रिंट स्कॅन असेल ते याच्या मार्फत आपण काय करू शकतो कॅशलेस पेमेंट करू शकतो. तर यालाच काय म्हणतात इंडिया स्टॅक असं म्हणलं जातं. ठीक आहे. पुढचं आपलं आर्टिकल आहे की इस्रायल्स वेपन सिस्टीम दॅट थॉवर्टेड इरान्स अटॅक.
म्हणजे बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की रिसेंटली जो इराणनं इस्रायलवर अटॅक केला होता, तर इस्रायलनं तो कसा रिटॅलिएट केला तर त्याच्याबद्दल हे सांगतं. आणि याच्यामध्ये जे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांचे जे मिसाईल सिस्टीम होते इराणची, म्हणजे इराणने जे मिसाईल्स त्याच्यावर सोडले होते, फॉर एक्झाम्पल बॅलिस्टिक मिसाईल असतील किंवा इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल असतील, तर त्यांचं आपण बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. पहिली गोष्ट काय की बॅलिस्टिक मिसाईल आहे. तर बॅलिस्टिक मिसाईल जनरली काय सांगतं की हे काय एक प्रोजेक्टाईल आहे. प्रोजेक्टाईल म्हणजे काय की एक मोमेंट असते. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचं एक प्रोजेक्टाईल असतं. ठीक आहे. तर हे रॉकेट इंजिननं प्रोपेल होतं. म्हणजे पर्टिक्युलर स्टेजपर्यंत हे काय करतात की याला जे मिसाईल्स आहेत तर याला काय करतं, हे प्रोजेक्टाईल असं फॉलो करण्याचा प्रयत्न करतं. आणि मिशनच्या म्हणजे पूर्ण स्टेज जी आहे समजा ह्या मिसाईलची, तर अर्ध्या स्टेजपर्यंत किंवा पर्टिक्युलर फेजपर्यंत हे काय करतं, रॉकेट इंजिनच्या पॉवरनं प्रोपेल होतं. आणि नंतर जे ट्रॅजेक्टरी फॉलो केल्या जाते तर त्याला फ्री फॉल ट्रॅजेक्टरी किंवा बॅलिस्टिक ट्रॅजेक्टरी असं म्हणतात. आणि ती कशाच्या मदतीने अचीव्ह केल्या जाते, जर तो जो पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ठीक आहे, पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, आणि दुसरी गोष्ट काय की ह्या रॉकेट इंजिनच्या मुवमेंटमुळं मिळालेली जी ट्रॅजेक्टरी किंवा फोर्स येतो त्यामार्फत हे काय करतं की मिसाईल टार्गेट त्यांचं अचीव्ह करतं. ठीक आहे. या ठिकाणी दिलेलं आहे बघा की जो मोमेंटम आहे ह्या मिसाईलमुळे मिळालेला, आणि दुसरी गोष्ट काय की जी अर्थची जी ग्रॅव्हिटी आहे त्यामुळे काय होतं की ही जी मिसाईल आहे ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हिट केला जाते. याच्यामध्ये डिफरंट पेलोड्स यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल कन्व्हेन्शनल एक्सप्लोजिव्ह असतील किंवा न्यूक्लिअर, केमिकल आणि बायोलॉजिकल वॉरहेड सुद्धा याच्यामध्ये यूज केले जातात. नेक्स्ट आपला पॉईंट काय की इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल. ठीक आहे. तर डिफरन्स काय बॅलिस्टिक आणि इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल मध्ये, तर एक सिंपल डिफरन्स आहे. फॉर एक्झाम्पल हा आपला जर स्पेसचा पार्ट आहे, ठीक आहे, म्हणजे हा अर्थ एन्व्हायरमेंट असं कन्सिडर करा की हा अर्थ एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे याच्या खाली, आणि हे ह्या लाईनच्या वर काय की स्पेस एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे. तर बॅलिस्टिक मिसाईल काय करते ऑपरेट करताना की ह्या अर्थ जो स्पेस एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे त्याच्यामध्येच ऑपरेट होते. आणि बॅलिस्टिक मिसाईल काय करते की हे बियॉन्ड ह्या लाईनच्या पुढे जाते आणि स्पेस एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन ग्रॅव्हिटीच्या मार्फत ती ट्रॅजेक्टरी फॉलो करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. तर हा बेसिक डिफरन्स आहे. म्हणजे काय इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल मध्ये काय होतं, एकतर ती काय करते की सब ऑर्बिटल ट्रॅजेक्टरी फॉलो करते. म्हणजे पहिल्यांदा काय करते की स्पेसमध्ये जाते आणि त्यानंतर री एंटर करते ॲटमॉस्फिअरमध्ये. ठीक आहे. म्हणजे आपण जर हा ॲटमॉस्फिअरचा पार्ट कन्सिडर केला अर्थच्या ॲटमॉस्फिअरचा, तर इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल काय करते की हे पहिल्यांदा स्पेसमध्ये जाते आणि स्पेसमध्ये झाल्यानंतर फ्री फॉल होतो. आणि याला काय होतं की याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डायरेक्टर बसवलेले असतात. ठीक आहे. आणि ह्या डायरेक्टर आणि जे मोमेंटम मिळालेलं असतं फ्री फॉल झाल्यामुळे आणि अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे, तर याला काय होतं की ते त्याच्या एक्झॅक्ट लोकेशनवर तिथं हिट होतं. ठीक आहे. यांची जर रेंज बघितली इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलची, तर ही 5500 किलोमीटरच्या जास्त असते. ठीक आहे. तर बेसिकली आपण असं बघू शकतो की ह्या डायग्रामच्या मार्फत ही बॅलिस्टिक मिसाईल आहे आणि ही काय करते अर्थ जे ॲटमॉस्फिअर आहे त्या ठिकाणी ॲक्ट होते. म्हणजे याची जी रेंज आहे किंवा हे ज्यावेळेस रॉकेटनं लॉन्च करतात ॲटमॉस्फिअरच्या बाहेर जात नाही. जे काही रॉकेटचं मोमेंटम असेल आणि जे अर्थची ग्रॅव्हिटी असेल तर त्यांना ते काय करतात त्यांच्या टार्गेटवर हिट करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. आणि जे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे ते काय करतात सब ऑर्बिटल पाथ फॉलो करतात. आणि हा सब ऑर्बिटल पाथ कशामुळे फॉलो केला जातो, तर ते काय करतात स्पेसमध्ये एंटर करतात आणि हे जे फ्री फॉल होतं तर ते मल्टिपल टार्गेट तुम्ही ते हिट करू शकता. आणि याच्यामध्ये सुद्धा नॉर्मल कन्व्हेन्शनल किंवा न्यूक्लिअर किंवा केमिकल आणि बायोलॉजिकल याच्यामध्ये वॉरहेड्स असतात. ठीक आहे. आणि काही एअर डिफेन्स सिस्टीम आपल्याला एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल UPSCचा जर रिसेंटली ट्रेंड बघितला तर त्या ठिकाणी रिसेंटली इन न्यूज असा एक प्रश्न विचारला जातो आणि अशा प्रकारचे नावं दिले जातात. तर हे एक्झाम्पल जे आहेत तर ते तुम्ही नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल आहेत, आयरन डोम असेल, ॲरो 2 असेल, ॲरो 3 असेल, डेव्हिड स्लिंग किंवा त्याला आपण स्टनर पण असं म्हणतो ते, आणि दुसरं काय PAC-2 आणि PAC-3 म्हणजे काय पॅट्रियॉट ॲडव्हान्स कॅपेबिलिटी 2 आणि पॅट्रियॉट ॲडव्हान्स कॅपेबिलिटी 3 अशा प्रकारचे मिसाईल डिफेन्स सिस्टीम किंवा एअर डिफेन्स सिस्टीम यूज केले जातात. ठीक आहे. तुम्हाला जर आपला आर्टिकल आवडला असेल तर आपल्या आर्टिकलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.